बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव. नमस्कार. शंकराचार्य न्यासातर्फे आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी इथे जमलो आहोत आणि तो सादर करणार आहेत श्री योगेश सोमण सर. मराठी चित्रपटसृष्टीतील एक अभ्यासू आणि दिलखुलास व्यक्तिमत्व. श्री योगेश सोमण यांची ओळख प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीतले एक संवेदनशील नाट्य दिग्दर्शक, चतुरस्त्र अभिनेते आणि लेखक म्हणून आहे. आपल्या संयत आणि संवेदनशील अभिनयाने आणि आपल्या कामामुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. 1987 पासून रंगभूमीशी जोडलेली त्यांची नाळ आजही चित्रपटसृष्टीत कामं केल्यानंतरही कायम आहे. सावरकरांप्रती असलेली त्यांची प्रीती, ज्याला आपण नुसती प्रीती न म्हणता भक्तिरूप प्रीती, ही सर्वश्रुत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित अनेक कलाकृती त्यांनी आजपर्यंत सादर केल्या आहेत आणि त्या सातत्याने सादर करत आहेत. मराठीतील अनेक चित्रपट जैसे की आनंदी गोपाळ, रणपती शिवराय, स्वारी आग्रा, अभंग तुकाराम, प्रणदा आणि असे अनेक चित्रपट त्यांच्या वेगवेगळ्या अभिनयाने आपल्या प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेले आहेत. परंतु मराठी चित्रपटाबरोबरच अनेक हिंदी चित्रपटांमधील देखील त्यांच्या भूमिका नावाजल्या गेलेल्या आहेत. उद्या आषाढी एकादशी, समस्त महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठुराया आणि आषाढी एकादशीचं एक अतूट नातं आहे. संत तुकाराम महाराज यांचे नाते भक्ती आणि निष्ठा याचं सर्वोच्च प्रतीक म्हणजे विठ्ठल आपण आजपर्यंत मानतो आहोत. तुकारामांनी विठ्ठलाला केवळ देव मानलं नाही, तर आपला सखा, आपला भाऊ, आपली आई मानलेले आहे आणि विठ्ठल भक्तीचा महिमा आपल्या अभंगातून जगापुढे मांडला आहे. आनंद डोह हा संत श्रेष्ठ श्री तुकाराम यांच्या जीवनावर आणि त्यांच्या अभंग गाथेवर आधारित एक प्रसिद्ध नाट्य प्रयोग आहे आणि ह्याच नावाचा एक चित्रपट देखील आहे. कर्मठ लोकांनी संत तुकारामांनी रचलेले अभंग, त्या रचनेला विरोध करून तुकारामांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवल्या आणि त्यानंतर संत तुकारामांनी 13 दिवस अन्न पाणी त्यागून विठ्ठलाचे चिंतन केले आणि त्या गाथा कोरड्या आणि अत्यंत योग्य अशा नदीच्या तीरावरती तरंगत आल्या. यालाच आपण आनंदडोह म्हणतो. याच तुकारामांच्या गाथांच्या आणि या पद्धतीच्या तुकारामांवरच्या जीवनावरती आधारित हा एक एकपात्री प्रयोग आहे. तो सादर करणार आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते श्री योगेश सोमण. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात श्री योगेशजींचं स्वागत करूया. विठ्ठल 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 विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई. पांडुरंग 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 विठ्ठल 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 विठ्ठल. राम
कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. माऊली आनंद डोह या अनुभूतीला सुरुवात करण्यापूर्वी, प्रारंभ करण्यापूर्वी थोडंसं मनोगत. साधारण 1.5 वर्षापूर्वी याचा 375वा प्रयोग झाला. त्यानंतर आम्ही प्रयोगाची संख्या मोजणं बंद करून टाकलं. याला कारण आजच्या भाषेमध्ये ज्याला आपण जाहिरातीसाठी टॅगलाईन म्हणतो, ती या प्रयोगाची टॅगलाईन अशी आहे की आनंद डोह साक्षात अनुभूती. नाटकाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की नाट्यानुभव असतो, परंतु आनंद डोह त्याच्या पलीकडे जातो. याला कारण ज्या वेळेला 2010-11 साली आनंद डोहची निर्मिती झाली आणि प्रयोगांना प्रारंभ झाला, त्या दरम्यानच माझ्या सद्गुरूंनी मला असं सांगितलं की तुमच्यासाठी आनंद डोह हा नाट्यप्रयोग नाही, ती तुमच्या साधनेची पुढची पायरी आहे. आणि मग त्याला अनुलक्षून अनेक आयुष्यात गेल्या 14-15 वर्षात चमत्कार अनुभवले, दणके अनुभवले, शाबासकी अनुभवली, थपडा अनुभवल्या, पण हे सगळे साधनानंदामध्ये विरून गेल्या. त्यामुळे 375व्या प्रयोग, त्याच्यानंतरच्या प्रयोगांमध्ये तोच अनुभव आला, पण जे कॅल्क्युलेशन वाईज 375व्या प्रयोगापर्यंत असा अनुभव होता की साधारण प्रयोग सुरू झाल्यानंतर 1-1.5 मिनिटानंतर माझा आवाज बदललेला असतो, माझा चेहरा बदललेला असतो, माझ्या हस्तमुद्रांना अर्थ प्राप्त झालेला असतो, जो प्रयोगानंतर मला दुसऱ्याला सांगता येत नाही. समोरचे सारे वैष्णव झालेले असतात आणि तुमच्या आणि माझ्यामध्ये इंद्रायणी व्हायला सुरुवात झालेली असते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना पांडुरंगाचे विचार, भक्तीचे विचार त्यांच्या मुखामधून अभंगांच्या द्वारे स्रवायला लागले आणि तत्कालीन सनातन्यांनी, पुरोहित वर्गाने महाराजांवर नाही ते आरोप केले. हे चौर्यकर्म आहे, अभंग दुसऱ्यांचे ऐकतात आणि ऐकवतात वगैरे वगैरे. आणि लोहगाव येथे तुकाराम महाराजांवरती दिवाणी दावा लावला गेला. तारखा पडल्या. एका तारखेला साक्षात तुकाराम महाराजांनी प्रत्येक आरोपाला उत्तर दिलं, पण तरीही तुकाराम महाराजांचे अभंग पाण्यामध्ये बुडवून टाकावेत इंद्रायणीत, असा रामेश्वर भट्टांनी आदेश दिला आणि महाराजांनी हे जलदिव्य करायचं ठरवलं. आणि 13 दिवस साक्षात पांडुरंगाबरोबर भांडण मांडलं की तू खरा आहेस की नाहीस ते सांग, आता माझी भक्ती नक्की काय आहे हे मला कळू दे. त्या 13 दिवसामध्ये तुकाराम महाराजांच्या विचाराचा मागोवा, तसंच त्यांची पत्नी जिजाई आवलाबाई, या आवडाबाई आपल्या पतीबद्दल काय विचार करायच्या, त्यांच्या मनात पतीचं स्थान काय होतं, याबद्दलही, म्हणजे थोडक्यात दोन्ही भूमिका तुमच्यासमोर आता सादर होणार आहेत. मी आनंद डोहला सुरुवात करतो. श्री राजयोग आणि स्नेह निर्मित आनंद डोह. लेखक योगेश्वर. दिग्दर्शक श्री आनंद स्वरूप. संगीत केदार दिवेकर. रंगमंच व्यवस्था लाला शेरीकर. पार्श्वगायन मधुरा गोगटे, अमित देवकुळे. सादर करते योगेश सोमण. श्री राजयोग आणि स्नेह निर्मित आनंद डोह.
वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम् वेदस्य माणिस्तः श्रुतं मे मा प्रहासि अनेनाधीतेन अहोरात्रान् सन्ददामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारम् शांति शांति शांति। विठ्ठल 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 विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा। तू या सगळ्या अनर्थाला कारणीभूत आहेस. होय तूच. तुझ्या कारणे गावातले विद्वान पंडित आम्हाला हिणवतात. त्यांच्या लेखी गावातला निर्बुद्ध वाणी मी. शेर सव्वा शेर धान्याचा हिशेब करायचा आणि चरितार्थ चालवायचा हे करायचं सोडून धर्मावर भाष्य करतो. सकाळ संध्याकाळ देवळात जायचं, देवदर्शन घ्यायचं, वाडगाभर तेल जाळून वाद जाळायची सोडून शास्त्री पंडितांनी आखून दिलेला भक्तिमार्ग सोडायला सांगतोस ना लोकांना. मग भोग भोग आता त्याची फळं. माऊली किती भोगायची, किती भोगायची. या एवढ्या अभंगातील एक ओवीही न पाहिलेल्या वाचलेल्या कोणी या गाथेची टिंगल करावी. कोणी याला चौर्य कर्म म्हणतं तर कोणी म्हणतं हे शब्द तुकयाचे नाहीतच म्हणे. अरे मी तरी कुठं म्हणतोय बाबांनो हे शब्द माझे आहेत म्हणून. हे तो गनीम आहेत, गनीम माझ्यावर चाल करून आलेले. हे शब्दरूपी गनीम असाच बेसावध असताना हल्ला करतात माझ्यावर. मग मी माझा राहत नाही, मग मी कुणाचाच राहत नाही. असह्य होतं ते शब्दांचं ओझं आणि विजेचा लोळ उठावा तसे अभंग प्रसवतात. ते शब्दांचं ओझं माझं नसतं ग बाई, माझं नसतं. मग जे माझं नाही ते देऊन नको टाकायला म्हणून तुझ्या या कागदांवर खरडतो काहीतरी. कोणी याला अभंग म्हणतं तर कोणी चौर्यकर्म. आता तू सांग तू आहेस तरी कोण. आणि तुझ्या कागदावर खरडलेलेही ते शब्द माझे कोण आहेत. नाही शब्दांनो, असं गप्प बसून चालणार नाही तुम्हाला. आज तुम्ही बोललं पाहिजेत, माझ्या शंकांना उत्तरं दिली पाहिजेत. मगाशी गावातून येताना विद्वानांच्या घरातून ऐकू आलेली मुक्ता फळं ऐकून तुम्हीही निशब्द झालात. पण असं निशब्द बसून चालणार नाही तुम्हाला. आज तुम्ही बोललं पाहिजेत.
आजवर तुम्हा कारणे झालेल्या अपमानांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. हे असा तुमच्याशी बोलत बसलोय ना, ते पाहिल ऐकेल कुणीतरी आणि गावात जाऊन आवई उठवेल, तुकयाला खूळ लागलंय. नदीकाठी एकटाच बोलत बसलाय कुणाशी तरी, आणि खूळ लागल्यासारखं सारं देहू गाव दिवसभर आमची टवाळी उडवत बसे. अरे पण त्यांना कोणीतरी सांगायला हवं, आम्ही एकटे नसतो बोलत. गेले काही दिवस आम्ही एकटे नाहीच होत मुळी. अवती भवती सतत निरंकाराचा वास आहे माऊली, आणि तो दिसत नाही, तो जाणवावा लागतो. आणि तो जाणवण्यासाठी या मळक्या गोधडीचे 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान, 1 हृदय काही उपयोगाचं नाही बरं. त्यासाठी या कुडीची रंध्र रंध्र कान, नाक, डोळे आणि हृदय व्हायला पाहिजेत. निरंकाराला निरंकारांनी साथ घातली की त्या पांडुरंगाचे शब्द ऐकू येतात, आणि मग त्याच्याच बोटातल्या बोरून ते तुझ्या या कागदावर उमटतात. बघा, मगाचपासून मी एकटाच बोलतोय, तू ढिम्म आहेस. एकदा बघतो बाई, तुझ्या कागदावर उमटलेले आमचे शब्द तरी खरे आहेत का हो? नाही तर या खुळ्या निरंकाराची पाटी कोरीच असायची. आहेत शब्द आहेत. विठ्ठल करीतो कवित्व म्हणाल हे कोणी, नवे माझी वाणी पदरची. माझिया युक्तीचा नवे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो. कायमी पामर जाणे अर्थवेद, वदवी गोविंद तेची वदे. निमित्त मानसी बैसविते आहे, मी तो काही नव्हे. माझी वदवितो वाणी, जयाने धरली धरणी स्वामी सत्ता. नेणे अर्थ काही नवती, माझे बोल बोले पांडुरंग. माझ्या बळे नाही मी बोलत, शिकविता धनी वेगळाची. सखा कृपावंत वाचा त्याची, वदे साक्षित्वे शिवाणी नारायणी निश्चित. विठ्ठल 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 विठ्ठल. वाचा, रामेश्वर भट्ट याचा अभंग वाचा. आणि तरी तुमचं म्हणणं आणि हट्ट असेल तर बांधतो दगड या गाथेला आणि देतो भिरकावून इंद्रायणीच्या पाण्यात. पण मग त्यानंतर तरी आमची टवाळी थांबेल का हो? काय काय ते बोल ऐकायचे हो आम्ही माऊली. कोणी म्हणतो आम्ही ब्राह्मणासी दीक्षा देतो, ते पाप करतो. तर कोणी आम्हाला साखर पेरणी करून स्त्रियांना भुलवणारा भामटा म्हणतो. का हो का? तर यांच्या वैदिक मंत्रापेक्षा यातल्या अभंग लोकांना अंतर्ज्ञानी अंतर्मुख करायला लागले म्हणून. गावातल्या वैश्य शूद्रांच्या तोंडी उक्तीप्रमाणे यातले अभंग यायला लागले माऊली, आणि मोठा अनर्थच किंवा झाला. ज्ञानाचा मक्ता असा रस्त्यावर आला, आणि मग ज्ञानाच्या मक्तेदारांच्या शेंड्या सुटल्या, जानव्यांचे गळफास बसायला लागले, आणि ओम नमः शिवाय ऐवजी शिव्यांची लाखोली वाहिली जाऊ लागली या तुकयाच्या माथ्यावर. पण आता माघारी फिरणे नाही. जर त्या पांडुरंगाबरोबर तादात्म्य पाहुणे अभंग सरवले असतील तर आता त्याने त्याच्या अस्तित्वाची साक्ष द्यावी. बा विठ्ठला, तुझ्या असण्याची प्रचिती दे रे बाबा. कशी हो, कशी देणार मला त्याचं रूप, त्याचं जिवंतपण माझ्यातच ठाई ठाई दिसतंय. ते इतरांना कसं दिसावं? माऊली काय करू की माझ्यातल्या पांडुरंगाची प्रचिती तू
ही पोतडीच या अनर्थाचं मूळ आहे. हीच देतो भिरकावून इंद्रायणीच्या पाण्यात आणि बसतो इथे वाटपाट ठाण मांडून त्याच्या चमत्काराची. विठ्ठले विठ्ठले माऊली नाचवलंस ना या डोंगरावरती, आता इथेच ठाण मांडून बसतो अन्न पाण्याशिवाय. एक तर तुझ्या अस्तित्वाची साक्ष दे, नाहीतर माझी ही निरुपयोगी काया तरी झळून जाऊ देत इंद्रायणीच्या या डोहाकाठी. वाळो जन्मज म्हणोत शिंदळी, परिहा वनमाळी न विसंबे. सांडुनी लौकिक झालिये उदास, नाही भयास जीवित्वाची. नाईके वचन बोलता या लोका, म्हणे झाले तुकाश हरिरत. पांडुरंग 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 पांडुरंग. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. अंगाई ग अंगाई ग ये ग तू ग गाई माझिया अंगणी. माझिया पोरांना झोप नाही. अंगाई ग अग तुग गाई दे ग तुग दूध. माझिया द्वाडाला भूक भारी. अंगाई ग अंगाई ग गाई 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 गाई. झोपा लेकरं, झोपा झोपा. ए ए ए ए बाळा, ए पोरा, ए पोरा. रडाया काय झालं, रडाया काय झालं. आय आहे ना, आय आहे ना. झोप झोप, ए गुमान झोप झोप. भ्यायचं काम नाही. पांघरून पांघरत्या, थंडी दाटू आली ना. झोप झोप. गाई 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 गाई. बाई 2 दिवस झाले विचारून विचारून भंडावून सोडले पोरांनी. आय आपले दादा कोण आहेत, आपला दादा कोण आहेत. आता काय सांगू पोरांनो तुम्हाला त्या खोळ्याबद्दल. कोणी म्हणून सांगू. बघितलं ना 2 दिवस कुठं उलटलेत, काही सांगावं आहे का. आता येतील गिळाया, परत्याची बी शुद्ध नसते आजकाल त्यांना. आता तर वरडावं बी वाटत नाही. जेव्हापासनं तुमच्या बाण ते रामकृष्ण हरिपुटपुटाया सुरुवात केली आहे तेव्हापासनं पार कामातनं गेलंय बुवा आमचं. कोणी म्हणून सांगू, कोण आहे म्हणून सांगू. गावचे महाजन आहेत म्हणून सांगावं तर गावातलं समद्यात खुळण भोळं येडं हेच आहे तुमचं दादा. सावकार म्हणावं, सावकार म्हणावं तर कर्जदारांचे कर्ज रोखे नदीत बुडवणार समद्या पंचक्रोशीत हे एकलंच सावकार. वाणी म्हणावं, वाणी म्हणावं तर गड्या ओ आज सांच्याला खाल्लेली भाकर शेवटची आहे बरं. घरात दुकानात दारात एक दाना बी शिल्लक नाही. हे असे तुमचे दादा.
आणि यो समजा त्यांचा संसार. आणि म्या त्यांची कारभारी तुमची आहे. समध्या गावात तोंडाळ म्हणून ओळखतात मला. मग बरोबरच असतं बाई माझं. परवाच्या दिवशी शेजारची वच्ची धावत आली आणि सांगत म्हणली, आवले तुझे मालक रस्त्यात कापड काढून देतात म्हणली एकाला. बाई तुम्हाला जेवाया घालत होते तसंच चुलीतलं लाकूड उचलून गेले गावात. गावभर शोधलं तेव्हा नदीकाठी बसलेलं दिसलं. अंगात कापड नाही, डोईवर मुंडास नाही, तसंच उघड्या अंगानं चिपळ्या बडवत त्या काळ तोंड्याचं नाव घेत होते. मला पाहिल्यावर म्हणतात, आवले आज साक्षात इटुरायाला कापड ल्यावयाला दिली मी म्हणले. त्या मुर्द्याला यांनी कापड दिली. मी म्हणलं अगं बाई हो, मग तुमची कापड घालून गेला कुठं तो काळ तोंड्या? तशी मला म्हणतात, आवले तुला दिसत नाही? म्या नाही म्हणले. तर म्हणले तो काय इटुराया नदीच्या पाण्यात डुंबतोय बघ. म्या डोळे फाडून तिकडे बघायला लागले, जायला लागले. म्हणले आवले इटुराया दगडावर बसून अंगण कापड वाळवतोय. म्या दगडाकडे जायला लागले. तर म्हणले आवले का आवले, इटुराया झाडाच्या फांदीवर बसून झोके घेत गंमत बघतोय म्हणले तुझी. बाई माझं डोसकच फिरलं. घेतला एक धोंडान भिरकावला काळ तोंड्याच्या दिशेनं. धरलं बुवांच्या बखोटीला, आणलं वडत गावात ठेवलं कोंडून घरामध्ये. समदे देहूकर हसत होते. ज्या भिकारड्याला डोईचं नांगचं काढून दिलं ना, तो बी मुर्दा दात काढत होता. आणि यांचा आत कोंडल्या धरणं चालू. इट्या 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 इट्या. काय म्हणावं बाई कर मला. अरे लेकराव ए पोराव, तुमच्या दोहांची नाही, तुमच्या दादांची, आमच्या बुवांची बी आहेच आहे. म्या लई जपावं लागतो त्या लेकराला. संगत लय वाईट आहे ना. तो काळतोंड्या इट्या मुर्दा पार बिघडवणार तुमच्या बाला. आता सकाळ धरणं काही काम शोधा, काम भरा, जोंधळ आणा, भात आणा, 4 घास तुमच्या पोरांच्या पोटाला होतील. बोलत होते तिकडं ध्यानच नाही बाई. उठल्या धरणं टाळपुटी चालू. इट्या इट्या इट्या. तशीच बळबळ कापड घातली गेले ढकलल्यागत रस्त्यावरनं चालत. आता असा तुमचा भाव वागला तर कसं होणार आपलं? या पोट तिडकी बाई तोंड सुख घेते हो बिवांवर बुवांवर त्या काळतोंड्यावर. बर गावात देवदेवस्की चालत नाही का? समधे करतात ना बाई, समधे करतात. अहो गावातल्या भटाबामणांच्या पुरोहितांच्या पुजाऱ्यांच्या घरी केवढाल्या पूजा अर्चा जपतपण पारायण चालतात बाई. म्हणून तर त्यांच्या गाठीला पुण्यन दक्षिणा दोन्ही बी असतं नव. अहो देवीचा तो पुजारी रोजची पूजा ना आरती झाल्यावर ताट फिरतो ना देवळात, रोजची रुपयाभर दक्षिणा जमते तामनात. पण आमचं बुवा देवळात जायचंच नाही म्हणतात. मागे एकदा मला विचारलं, बरं आवले देवळात कोण भेटतं तुला? मी म्हणले कुणी नाही. म्हणले मग कशाला जाते देवळात? तशी म्हणल्यावर राम सीतेची मूर्ती असते ना, तिच्या पाया पडायला जाते मी. तशी मला विचारतात, बरं मग राम सीता कुणी भेटतं बोलतं का? मी नाही म्हणले. म्हणले मग कशाला पाया पडते त्यांच्या? बाई असं म्हणल्यावर मला राग आला. म्हणल्यावर राम सीता काय आपले सखे सोबती आहेत का काय? आपण पाया पडल्यावर आपल्याशी बोलाया? देवळातल्या दगडाच्या घडवलेल्या मूर्ती त्या कशा बोलतील, हलतील आणि डुलतील? बाई असं म्हणले निमित्त माऊली. अनुभवांच्या आवाजाला चढली ना नेहमीची धार. म्हणले मग जाते कशाला देवळात? आवले बंद कर म्हणले. बंद कर देवळात जाणं, दगडाच्या पाया पडणं आणि निर्जीवाच्या पायाशी माथा नाक रगडणं पहिलं बंद कर म्हणले. आणि पुढे बुवा म्हणले, अगं आवले खऱ्या देवाचं दर्शन घ्यायचं असल, खऱ्या देवाचं दर्शन घ्यायचं असल तर खुल्या मनानं उघड्या डोळ्यानं निस्ती आभाळात नजर टाक. तुला पाहिजे त्या देवाचा आकार ढग घेतील आणि दर्शन देतील म्हणले. वाजवल्या टाळ्या. त्या दिवसापासून 50 वेळा ढगात पाहिलंय म्या. राम सीतेच्या मूर्तीचा आकार कधीच नाही झाला ढगांचा.
8 दिवसापूर्वी एका काळ्या डागाचा अर्धा मुर्दा आकार झाला होता काळतोंड्यासारखा. आणि माऊली 2 दिवसापासून आमचे बुवा घराकडे फिरकले नाही ना, लय सैद आटून येते हो मनामध्ये. हा सहज तांबड फुटायच्या याला अंगणामधनं आभाळात नजर टाकली तर आभाळभर माझं बुवाच बसलेलं दिसलो मला. एका हातामध्ये चिपळ्या होत्या, एका हातामध्ये एकतारी होती. असं वाटत होतं की आता एखादा अभंग झरपतो काय झिरझिर झिरझिर पावसावानी बुवांचा आमच्या अंगावर. गाई न पोरांनो तुम्हाला उठवा. या बया लेकरं झोपली बी वय. आम्ही ऐकली बरळतीये आमच्या बुवानवानी. गुण नाही पण वाण लागला म्हणायचा. इटे कालतोंडे, अरे पाठव तुझ्या साख्याला. कावा धरणं रानोमाळ फिरवतो बाबा. येऊ दे 2 घास खाऊ दे, भुईला टेकू दे, नंतर तुझ्या नावाची टाळ कुटी जलंभर चालूच राहणार आहे की. पाठवे पाठव. अरे कावा धरणं वाट पाहिजे. अंग पार आंबून गेले. 2 दिवसाचं शिळ झालंय अन्न, फेकून द्यायचं काय. पाठव पाठव गुमान आमच्या बुवांना. श्रीराम 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 श्रीराम. सीतामाई लाज राग बाई संसाराची. विठ्ठल 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 विठ्ठल. उजळा वयालो वाटा खरा खोटा निवाड. बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध. परिमनी नाही शंका बळे का स्वामीच्या. तुका म्हणे न ये आम्हा पुढे कामा गाबाळ. विठो बारख माई विठो बारख माई विठो बारख माई विठो बारख माई विठो बारख माई. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम अमंगळ. आई काजी तुम्ही भक्त भागवत. कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव. सुख दुःख जीव भोग पावे. विठो बारख माई 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 विठो बारख माई. विठ्ठल 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 ठ ठ ठ ठ ठ ठ ठ ठ ठ ठाल ठाल विठ्ठल 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 विठ्ठल. हे पोराव अरे तुम्ही खेळताय होय. खेळा खेळा खेळा. नाही 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 रागावलो नाही. आम्हाच वाटलं मंबाजीचा राग इथपर्यंत येऊन पडला काय आमच्या पायाशी धोंड्याच्या रूपानं. खेळा तुम्ही खेळा खेळा. हा आम्ही खेळू तुमच्या संगत. बर काय खेळायचं रे. शिवना पाणी का लगो.
पाण्यात उतरू आणि काय करायचं, भाकऱ्या थापायच्या. मोजायच्या बरं का रे, आमच्या भाकऱ्या मोजायच्या. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली 1 2 3 4 5 6 7 भाकऱ्या झाल्या आमच्या 7. ए गड्या हिरो दगड पाण्यावर. ए काठावर कुठं जातो? अरे आम्हाला एकल्याला भाकऱ्या थापाय सांगतोय. तू बी थाप ना. उतर पाण्यात, जमत कसं नाही आम्ही शिकवतो तुला. उतर. असला एवढा धोंडा नसतो भिरपायचा, आम्ही शिकवतो. या पाण्यात ए डब्बू, दात नको काढून निसता. उतर तू बी. या मोर. अरे हे काय बुडत नाही. ये मोर अंगाशी. उतर कमरे इतकला. अरे लंगोटाला पाणी लागू दे. वाघ कमरेत, कान लागू दे पाण्याला. उघड डोळे, पाय समोर. अख्खा आभाळ तरंगताना दिसते ना पाण्यावर. पाण्याच्या पोटातले डुबुक डुबुक आवाज ऐकू यायला लागले का? घ्या चपटा दगड घ्या तिथला फिरव कर दिशी पाण्यावरनं. विठ्ठल विठ्ठल 1 2 3 4. जमलं गड्या जमलं. सोबत्याला शिकू तुझ्या. आणि बाय आमच्यापेक्षा जास्त झाले की सांगायच्या. आमच्या 7 झाल्यात बरं का रे. बघा 1 2 3. जमलं डब्बू गड्या जमलं. आमच्यापेक्षा जास्त झाले की सांगायचं. खेळा डोहाच्या त्या अंगाला खेळा. 7 झाल्यात बरं आमच्या 7 भाकऱ्या. माऊली पोरांच्या खेळण्यानी बाळपण जागवलो किंवा आमचं. मी कानोबा आणि सारे सोबती दिवसभर या पाण्याशी स्पर्धा करायचो. तेव्हा थोरल्या बंधूंनी शिकवलेला धडा या पोरांना सांगितला. थोरले बंधू आमचे सावजी दादा बघा, बोलता बोलता साऱ्यांची सय दाटून येते डोळ्यामध्ये. आई वडील थोरले बंधू इंद्रायणीचा हा वाळवंट आणि अवघ बालपण. माऊली बालपणाच्या आठवणी अभंगाचा आनंद देतात आणि समाधीची अनुभूती देतात. खरंच अवघं बालपण समाधीच असते की हो. पहाटे पहाटे जात्यावरच्या माजघरातल्या ओव्यांनी बाळ गोपाळांना जाग यायची. डोळे चोळत चुळा थुंकत एकमेकांना हळ्या देत सारे सवंगडी इंद्रायणीच्या या डोहाकाठी जमायचो. माऊली इंद्रायणीच्या पाण्यामध्ये धप्पा धप उड्या मारताना कोण आनंद दाटायचा असं म्हणतात. माऊली इंद्रायणीच्या पाण्याचा स्पर्श आणि आईच्या जुन्या धडुताच्या गोधडीचा स्पर्श सारखाच उपचार असायचा हो. माईमध्ये मनसोक्त डुंबल्यानंतर सारे सवंगडी घरी परतायचो. पोटभर न्याहारी करायचो. दिवसभर पुरेल अशी शिदोरी फडक्यात बांधून घ्यायचो. कोंड वाड्यातनं आपापली गुरढोरं बाहेर काढायचो आणि साऱ्या सोबत्यांना पुऱ्या गावातून हळ्या देत इंद्रायणीच्या या वाळवंटात मित्रांचा मेळा जमायचा नुसता. आणि दिवसभर धिंगाणा घालायचो या वाळवंटात. कधी विट्टी, कधी लगोरी, कधी सूर पारंब्या, तर कधी कधी विठ्ठल विठ्ठल देखील खेळायचो. होय आमचा कानोबा विटेवरी उभा राहायचा कटेवरी हात ठेवून. आणि रानातली कुठल्याही वडाची एखादी पारंबी शेजारी रखमाई म्हणून सजायची. बस रानातल्या पाना फुलांनी विठू रखमाईला सजवायचो. त्यांची पूजा बांधायचो. आई वडिलांनी शिकवलेले अभंग गायचो. बंधूंनी सांगितलेली भगवद्गीता म्हणायचो. आणि नंतर घटका दीड घटका विठुनामाचा गजर करत बेभान नाचायचो या वाळवंटात. विठोबा रखमाई 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 विठोबा रखमाई. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. घटका दीड घटका बेभान नाचल्यानंतर साऱ्या सवंगड्यांना भुका लागायच्या. आपापल्या शिदोरीतला थोडा थोडा नैवेद्य विठू चरणांची अर्पण करून काला करून अंगत पंगत बसायचे सारे. भूक लागलेला आमचा विठोबाई विटेवरून टुणकन उडी मारून शेजारी येऊन बसायचा. बस त्या विठुरायाच्या मुखात आपल्या घासातला अर्धा घास ठेवताना देव दूरचा कधी वाटलाच नाही हो. या इथे इंद्रायणी काठी बाळपणापासून रोजच्या रोज आनंद घेत होतो विठू दर्शनाचा. त्यामुळे इतर वारकऱ्यांसारखा मी नाही कधी तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या करत बसलो. आणि मेघवर्षावाप्रमाणे कोसळणाऱ्या आमच्या अभंगाचा आनंद घेणाऱ्या कोणालाही छाटीचा, कफनीचा, गंधभस्माचा, टिळ्याचा दांभिकपणाही करायला लावला नाही कधी. विठ्ठले 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 माऊली बाळपणापासून थोरल्या बंधूंच्या वीणेचं आम्हाला भारी आकर्षण. आमचे बंधू वारंवार आळंदीला जायचे समाधी दर्शनासाठी. मी जायचो अधूनमधून त्यांच्या सोबत माऊलींना भेटायला. समाधी मंदिरात समाधी स्थानासमोर बंधूंनी बैठक लावली आणि वीणेची तार छेडली की जी काही ओढ लागायची अद्वैताची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 माऊली. त्या सुखसंवादात किती वेळ जायचा ते कळायचंच नाही. सावजी दादा रात्री जेवताना सांगायचे साऱ्यांना, आपला तुका बोलतो माऊलींशी. आमची आई रात्री थोपटायला जवळ यायची तेव्हा हळूच कानात विचारायची, तू क्या काय बोलतात रे माऊली, शिकवतात होय तुला. आमच्या आईला काय सांगावं ते आम्हाला कळायचं नाही. आम्ही पुन्हा पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करायचो, आळंदीत नक्की होतं काय आम्हाला. आता आठवतंय, बंधूंनी वीणेची पहिली तार छेडली की उठणाऱ्या त्या झणकाराबरोबर आमच्यातले अणुरेणूही झणत्कार करायला लागायचे. आणि झणत्काराच्या त्या प्रपातातून प्रश्न यायचा, आणि माऊलींकडून उत्तर यायचं, सोहम सोहम.
सोहमच्या प्रश्नोत्तरानंतर लागायची ती समाधीच असायची. अगदी तशीच समाधी लागायची. आम्ही नाथांची भारुडं गायचो तेव्हा. मी अन कान्होबा घराच्या ओसरीवर नाथांची भारुडं गायचो, त्यावर नाचायचो, आनंद घ्यायचो, आनंद लुटायचो. माऊली माऊली माऊली. एकदा बाळपणी या इंद्रायणीकाठी मोठा खेळ मांडला होता आमच्या सवंगड्याने. आमची तिरडी बांधली होती आणि आम्हाला झोपवलं होतं त्याच्यावर. खेळता खेळता चौघांनी तिरडी उचलली, इंद्रायणीच्या पाण्यात दिली ना लोटून. आमचं कलेवर लागलं धारेला. जसे आम्ही माईसोबत व्हायला लागलो तसं कान्होबांचा धीर खचला. काठाकाठानं किनाऱ्या किनाऱ्यानं रडत ओरडत भेकत धावत होते. दादा डोळे उघडा, दादा डोळे उघडा, तुम्ही बुडाल, दादा धाराला लागलाय, डोळे उघडा हो बुडाल, दादा ऐका आमचं, दादा ऐका. आम्ही मात्र वैकुंठास निघालो म्हणून नारायण नारायण म्हणत पौडलो होतो. पांडुरंगाचं अस्तित्व मोठा अजब असतो. सोबत माई सोबत पांडुरंगच होता. अखेरीस बहुधा रखमाई आणि पांडुरंगामध्ये वाद झाला असेल आणि आमचं कलेवर काठाला लावलं असेल. आमचं कलेवर काठाला लावलं. बंधूंनी धापधीची उडी घेतली पाण्यात. तिरडीपासून आम्हाला मोकळं केलं, काठावर आणलं आणि घट्ट मिठी मारली. मा इंद्रायणे, बाळपणीसारखा एक खेळ मांडलाय बाई 10 दिवसापासून तुझ्या काठावर. आमचं स्वत्व, आमचं सत्व, आमचे शब्द, आमचे अक्षर, आमचे अभंग तुझ्या पाण्यात भिरकावून दिले. आणि तू काय कौल देतेस हे पाहण्यासाठी हट्टानी तुझ्या मांडीवर बसलोय. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा मालागी. ही माझी मिरासी ठाव तुझे पायापाशी, याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. देऊन या जीव वडिले राखिला हा ठाव, तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. काल गावातल्या पोरांनी येऊन सांगितलं म्हणून मला ठाव पडलं. हे तिकडे नदीकाठी बसलेत म्हण. नाही तर मी बाई माणसानं कुठं कुठं जायचं बाई शोधाया. आज 12 दिवस झाले म्हण तिथंच बसून येत. देवळातला तो पुजारी सांगत होता गावातल्या बामणांची भांडण झालं म्हणे. नाही पण मी काय म्हणते, मेली ती भांडण तर 5वीला पुजलेत आमच्या, म्हणून असं घरादारावर राग काढून रानावनात फिरायचं बाई मला नाही बाई पटत. एकतर आपल्या सौताच्या अभंगामधून गावातल्या दांभिकांची, पुजाऱ्यांची, पुरोहितांची टवाळी उडवायची. मग ते समजे एक होत्यात आणि आमच्या बुवाला छळत्यात. बुवा पाखंड पसरवतो म्हणतात. परवाच्या दिवशी असंच झालं ना. आमच्या घराच्या वसरीवर बुवांनी कीर्तन लावलं होतं आणि वसरी ही बाया बाप्यांनी माणसांनी वसंडून वाहत होती निसती. जशी उन्ह कलायला लागली तसं बुवांनी कीर्तन आवर्त घेतलं आणि कांचा तरी नावाचा अभंग म्हणला बाई. अभंग काही ध्यानात नाही पण माझ्या समजुतीना अर्थ असा निघतोय. नवसानं जर पोरं होणार असतील, नवसानं जर पोरं होणार असतील तर नरनारीने एकत्र यायलाच नको, लगीन नको काहीच नको. सोपं काम. आपापल्या घरामध्ये देवाऱ्यासमोर बसवायचं पोरी बाळींना. म्हातारा बायांनी नवस बोलत सुटायचं पटापट पटापट. होतायत पोरं घराघरात आपोआप सटासट सटासट. समधी वसरी पोट धरून हसली. म्या बी इकडं हात चुलीपाशी तोंडाला पदर लाविला. काय बाई बोलतात बुवा. कौतिक वाटलं. म्हणलं आमच्या बुवांचं घरात बरीक लक्ष नाही पर संसारावर अभंग बाकी छान रचितोय बुवा.
झालं ना. त्या दिवशी रातच्याला जेवून पडलो जराशे तर घुसले ना 2 धटिनगण घरामध्ये. या कानं बुवांना उठवलं आणि गळा पकडला. ए बाप्पा ए अरे गळा पकडू नको. अरे दुसऱ्याला तलवार उपसली नरडीवर ठेव. बाबा अरे धार लागले त्यांच्या गळ्याला. बाबा अरे ऐक माझं. माऊली माझी तर बोबडी वळाली होती. पर बुवा थंड पांडुरंग पांडुरंग म्हणत काळ तोंड्याचं नाव घेत होते. जराशया न देवीचा तो भगत घरात घुसला. म्या वळिकला त्याला. म्या वळिकलं. घुसलान बुवांसमोर जाऊन उभा राहिला. लोकांना फसवतो होय. बुवा 1 नाही 2 नाही. मला वाटलं भ्यायाले बुवा. म्या शंकेनच बुवांकडे पाहिलं तर माझे बाई लहान पोरावानी खुदू खुदू हसत त्या भक्ताच्या डोळ्यात बघत होते थेट. लोकांना सांगता होय देवळात जाऊ नका, नवस फेडू नका. रका राग रे बुवा तुझा आमच्यावर, असं म्हणून त्या भक्तानं बुवांना गदागदा हलवलं. त्याची बुवा हसत हसत उठले म्हणले नाही बाबा माझा कुणावर बी राग नाही म्हणले. ना तुमच्यावर ना तुम्हाला इथं धाडणाऱ्या गावातल्या पुरोहितांवर. बुवा म्हणले माझा राग तर त्या देवदेवतांवर म्हणले. मला सांगा किती छोटी छोटी कामं असतात तो लोकांची. कुणाला आपल्या शेतामध्ये पीक चांगलं यायला हवं असतं तर कुणाला अंगणामध्ये नातवंड खेळायला हवं असतं तर कुणाला आरोग्य हवं असतं. थोडक्यात हर घडी हरेकाला कमरेला जगताना इवलस सुख हवं असतं. मग बुवा म्हणतात एवढ्याशा सुखासाठी लाच मागतोय तुमचा ईश्वर. कोणी देवता तांदूळ मागितये, कोणी नारळ फोडून घेते, कोणी अभिषेक करून घेतोय, कोणी कोंबडं कापून घेतोय. हे असले हिशेब सर्वेश्वरानं करावे म्हणून त्याच्याशी भांडितोय म्हणले. आणि मग पुढे बाबा म्हणले आणि मग ईश्वरा अरे मागतोसेच भीक तर सवता गाभारा उघडून देवासमोर जाऊन पदर पशीर ना. देवळात तुझ्या मूर्ती अगोदर गाभाऱ्याच्या दाराशी तुझ्या आणि माझ्यामध्ये तुझा दलाल कशाला हजर असतो म्हणून त्याच्याशी भांडितोय म्हणले. आमचे बुवा एकावर एक काय बाय बोलत होते. ते 3 गुंड निस्ते गटाण्या डोळ्यांनी बुवांकडे बघत होते. त्यांना काय बोलावं सुधरणा. शेवटी तो भगत म्हणला अरे पर तू एकला का नाही भांडत, समजा गावाला घेऊन कशाला भांडितोय. तशी बुवा खुंटीवरची एकतारी छेडत हसत हसत म्हणले अरे बाबानो ऐका बरं माऊली. अरे बाबानो पाण्याच्या डोहामध्ये वरून एखादा थेंब पडला. पाण्याच्या डोहामध्ये वरून एखादा थेंब पडला तर किनाऱ्या पोतूर तरंग उमटत्यात का नाही. मग या लोक डोहामध्ये आमचा एखादा अभंग पडला तर तरंग उमटणार नाहीत होय. जा बाबांनो जा. माझा कुणावर बी राग नाही म्हणले. जा तुम्ही जा. आणि तुम्ही थांबा म्हणल्यानं हे वादळ आता थांबणार नाही म्हणले. जा तुम्ही जा जा. बाई त्यांना जा जा म्हणता म्हणता सावताच एकतरी वाजवत वसरीवर गेले ना अभंग म्हणत बसले. आणि ते 3 गुंड आमच्या बुवांना नाही नाही त्या शिव्या देत. नको नको ते शाप बोलत बोट मोडत दात वाजवत कडा कडा गेले बाई एकदाचे दाराबाहेर. माऊली जसं उंबऱ्याबाहेर पाऊल टाकलं ना तसं माझ्या जीवाला बरं लय भ्यायले होते मी त्या रात्री. एक करा हे आपलं बुवा येड आहे, खुळ आहे, भोळ आहे, पर घाबरट नाही, भित्रट नाही. आपल्या सवताच्या अभंगामधून बी लोकांना पोट तिडकीनं जलंबर असं काय बाई शिकवत आलाय बाई. इटाळ असल तर परद्रव्य पर नारी तेथुनी जो दुरी तो सोवळा. अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ सर्वे दिशा. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान हे तो चालवा चालवी केले आपणची जेवी. 900 कन्या पुत्र होती तरी करणे लागे पती. तुका म्हणे तुझी गे दसोडी परी आवडी दर्शनाची. नको सांडू अन्न नको शेऊ वन चिंती नारायण सर्व भोगी. सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन तुका म्हणे.
या बया बुवांचे अभंग म्हणले मी. बुवा अहो बाई 5 आहेत बाई, 5 एका पाठी 5 अभंग म्हणले. 5 आहेत मला. हे बच्चे अगं ऐकलं का नाही, अगं ऐकलं का नाही, अगं आमच्या बुवांचे अभंग म्हणले. अगो 5 आहेत ना बाई मला. अगं बराबर एका पाठी 5 अभंग म्हणले. हे पोराव अरे आईनी काय केलं ऐकलं का नाही. अरे दादांचे अभंग म्हणले. हे आता बाई कार्टी खेळण्याच्या नावानं धिंगाणा घालतात अंगणात. आईचं कौतिकच नाही मेल यांना. आमचे बुवा नेहमी म्हणायचे अवले अभंग म्हणावा, एखादा अभंग मुखामध्ये असावा, अभंग म्हणत जा, पांडुरंगाचं नाव घेत जा. लई बुनबुन करायला लागल्यावर एकदाच फनकाऱ्यानं गप केलं त्यांना. हे पाय उगा माझ्या पाठी लागू नका. अभंग म्हणा. नाही म्हणणार तुमच्या अभंग. मला तुमच्या त्या काळ तोंड्याचं काही म्हणायला सांगायचं नाही आणि माझ्या ध्यानात बी नाही तुमच्या अभंग. तशी बुवा हसत म्हणले अगं आवले खऱ्या मनानं निस्ती पुटपुटशील तरी अवघं ज्ञान जीवेवरील म्हणायचं. आणि माऊली हा सहज म्हणून जीभ उचलली टाळ्याला लावली तर अभंग आले की बुवांच्या मुखामधून. बाई म्हणजे अहो नुसते तोंड पाठ अभंग म्हणले तर उरामध्ये पुरत नाहीये माझा आनंद. आणि आपलं बुवा तर जन्माला घालतं की हो त्यांना. ते तर आनंदानं फुटत असल हो, जागोजागी आनंदानं फुटत असल. शोधलं पाहिजे बाई बुवांना. 12 दिवस झाले माणूस घराकडे नाही आला. शोधलं पाहिजे. आव पांडुरंग बुवा पांडुरंग पांडुरंग ओ बुवा ट्याकाला चप्पल आणला आहे का. अव म्हणत भंडाऱ्याचा डोंगर पाया खाली तुडवला. अहो भामरगडा पर गेले ते. इंद्रायणीचे दोन्ही काठ चिखलात बुडवून काढले. तेव्हा डोहा काठी बसलेलं दिसलं. बघितल्या स्पष्ट सांगितलं. म्हणलं बुवा तुम्ही नका फुकाचा अभिमान धरू. जसं तुमच्याशी देवदेवता काळ्या बोलतो ना तसं माझ्याशी बी या रानातली पानं फुलं झाडं झुडपं बोलतात. बरं तुम्ही नका फुकाचा अभिमान धरू. एवढं कशाला. तुम्ही इथं बसल्याचं बी एका पायात मोडलेल्या काट्यानं धावलंय मला. तुम्ही नका अभिमान धरू. बाई सहज गमतीने म्हणून बुवांना म्हणायला गेले तर बुवांनी हात जोडले ना माझ्यामुळं. अहो पाया पडा यायला लागले. ओ म्हणलं हे काय करता इप्रीत. सोडा ते हात. खूळ लागलं काय तुम्हाला पाया पडताय माझ्या. तशी बुवा हसत म्हणले अगावले परमेश्वर कंच्या रूपानं कोणाला कधी दर्शन देईल सांगता येत नाही म्हणले. इठुराया तर माझ्यापेक्षा बी तुझ्याकडून घोर साधना करून घेतोय म्हणले. म्हणून तू इट्टलाला घातलेल्या शिव्या बी नामस्मरणातच जमा होत असतील म्हणले. पुढे म्हणले अगं आवले पांडुरंगानं काही चमत्कार दाबावा म्हणून आम्ही जलदिव्य आरंभलंय. आमच्या अभंगाच्या वह्या पाण्यामध्ये फेकले. आम्हाला काही इटुराया चमत्कार दावीत नाही आणि तुला तर इटुराया ठाई ठाई दर्शन देतोय म्हणले. आवले तू धन्य आहेस बाई धन्य आहेस असं म्हणले. पुण्यांदा पाया पडायला लागले बाई. मग मी बी कोण काय बघल काय म्हणल विचार केला नाही आणि बुवांचे हात धरले. हो म्हणलं सोडा ते हात. सोडा म्हणते तर सोडा बाई सोडा. खूळ लागलं काय तुम्हाला. घडी घडी माझ्या पाया पडताय. अहो मी आवली आहे आवली. इसरला काय 12 दिवसात. इश्श काय म्हणावं बाई. आणि अभंगांच्या आता काय अभंगाच्या वयाचं काय म्हणले तुम्ही आता. तुमच्या अभंगांच्या वयाचं काय म्हणले. पाण्यात फेकलेत. बुवा तुम्ही तुमच्या स्वतःचे अभंग पाण्यात फेकलेत का हो का. कुणाला विचारून पाण्यात फेकलेत. गावचे 4 लोक कुचाळक्या करतात म्हणून स्वतःचे अभंग पाण्यात फेकायचे होय. बुवा लोकांची बोलणी तुम्हाला नवी आहेत का. घरात 3 त्रिकाळ माझी बत्तीशी वाजत असते ना.
तुम्हाला तुमच्या त्या इट्याला आणि त्या रखमाईला शिव्यांची लाखोली व्हायली आजपतूर कधी उलट शबूत नाही केला तिघांनी. आणि आज गावातली 4 कुत्री बुकली तर पाण्यात फेकायची होय स्वतःचे अभंग. बाई माझे काय म्हणावं या भोळ्या सांबाला, काय म्हणावं आता. बुवा, आज खरा राग राग होतोय हो माझा, आज खरा राग राग होतोय. अहो लोकांना माणूस पण शिकवणार शानपण होतं की होते अभंग. ते पाण्यात फेकलं, गाऊन नाचून लोकांच्या डोसक्यात शिरत होतं ते या इंद्रायणीत बिरकावलं. आणि काय गे भावाने इंद्रायणी, तू बिघडून टाकलं वय ग ते लोकज्ञान. बघितलं होतं ना, तुझ्या काठावर शेकड्यानं माणसं अभंग म्हणायची. बुवा नसले तरी त्याच्यावर बोलायची, पाठ करायची, नाचायची, गायची, आपल्यापेक्षा शान्यांना शंका विचारायची. गावातला गरीब कुणबी 12 बलुतदार शेतकरी शाना होतोय ते बघवलं नाही वय ग तुला इंद्रायणी. बुवा स्पष्ट सांगते तुम्हाला, तुमचे अभंग पाण्यात फेकून काळजाचा लचका तोडलायत माझ्या. अहो ज्ञानाचा अवघा खजिना रिता केलात की हो पुन्हा पाण्यात. का हो बुवा, का असा विचार केलात? हे बाई इंद्रायणी, त्या वहीच्या पानावर जीव ओतलाय बाई या माणसानं. त्याचं असं पाणी करू नको. अगं त्या अभंगातल्या एकेका शब्दासाठी इंद्रायणे, एकेका शब्दासाठी लई उपास तपास वनवास सोसलेत आमच्या भुवानं. वय वय रामरायापेक्षा बी जास्त बाई. त्याचं असं पाणी करू नको काय, त्याचं असं पाणी करू नको. असं म्हणून मी अभंग शोधाया पाण्यात जायला लागले. ते बुवांनी मागणं म्हटलं, म्हणलं दूर व्हा, तुम्ही दूर व्हा. तुम्ही बसा इथं चिपळ्या बडवत टाळ कुटत त्या काळ तोंड्याचं नाव घेत. मी जाते घरला आणि त्या मुडद्याला पाण्यात बुडवते आणि सांगते, अरे काळ तोंड्या इट्या, अरे इथं जगबुडी झाली की रे बाबा देहूत. आता तरी कमरेवरचा हात काढ की रे बाबा. तुमचा तो इट्या काही करायचाच नाही. मी रखमाईलाच साकडं घालते. ए रखमे ग आहे, गाथा नाही बाई, आम्हा समद्यांची माऊली आहे ग आहे ती. तिचं असं पाणी करू नको बाय, तिचं असं पाणी करू नको. ए रखमाई, बुवांचे अभंग इंद्रायणीच्या या वाहत्या पाण्यात वाहून नसेल ना गेले बाई. ए बाई इंद्रायणे, राग लोभ माझ्यावर बाई, म्या पाय लाविलाय तुला. राग लोभ माझ्यावर. हे आमचं बुवा लहान पोरावानी आहे बाई, गटकेत रुस्तन खुदकन हसत. इंद्रायणे, आमच्या बुवांच्या अभंगाच्या स्पर्शानं का नाही तुझ्या पाण्याचा थेंब थेंब अमृत झाला असेल बाई. तारले ना बाई बुवांचे अभंग, तर इथून पुढे आम्ही समदे वैष्णव या आनंद डोहाचं आणि यातल्या पाण्याचं देवासारखं दर्शन घेऊ बाई. तेवढे बुवांचे अभंग तार ग बाई, अभंग तार. इट्या कालतोंड्या, कधी नाही नाव टाकलं तुझं. श्वास घेता सोडता तुझ्या नावाचा ध्यास धरला, हे भरून पावला बाई हो माणूस. बघितलं ना 12 दिवस कसा हट्ट करून बसले या पाण्याकाठी. पोटात अन्नाचा कळ नाही का, जिभेवर पाण्याचा थेंब नाही घेतला माणसं. कर बाबा कर, त्याचा हट्ट पुरा कर, देव पण दे त्याला. माऊली झोपेत बी बनवायचं हो. एका दिवशीची बात सांगते. एकदा दुपारच्याला जेवून म्या झाकपाक करत होते, बुवा बाहेर इट्टल इट्टल म्हणत बसले होते. काही सांगावा बोलाय म्हणून माझ घरात ना अंगणात आले. तो बुवा गाड झोपलो होतो. इट्टल इट्टल ऐकू येत होतं. मला वाटलं यांच्या नादानी वच्चीकडे म्हातार बाबा म्हणायला बसला असत.
बुवांना हलवाया बुवांच्या जवळ गेले ना माऊनी, बुवांच्या एकतारी मधनं आवाज येत होता, ओ इट्टल इट्टल इट्टल. सावताचे आश्चर्य करत माझ घरात येऊन पडले. जिमिनीला कान लागला तर सकाळी सारवलेल्या जिमिनी मधनं आवाज यायला लागला, इट्टल इट्टल इट्टल. बंद करावा त्या काळतोंड्याचा घोषा म्हणून माझ्या कानावर माझे हात घट्ट धरले तर माझ्या हाताच्या पंजातून आपसूक आवाज यायला लागला, इट्टल इट्टल इट्टल. त्यांच्या दोघांच्या काळ्या रंगात आमचा संसार काळा करून टाकला पार. इतकी भ्याय आली. मी म्हणलं भानमती केले काय नवरा बायकोने आमच्या घरावर. बुवांना उठवायला बुवांच्या जवळ गेले, म्हणलं उठा उठा, तुमच्या घरातला डाम अन डाम चिरान चिरा तुमच्या काळतोंड्याचं नाव घेतोय, उठा. तर बुवा हसत हसत ना अभंग म्हणतच उठलं, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या पुढं चालू. या असा माणूस एका जन्मात गावणार नाही बाई, उमजणारच नाही. रखमाये गारानं गाते तुझ्या मोर, साकड मांडते, पदर पशिरते ही आवली. असतीलच ना माणसाला एकापेक्षा जास्त जन्म, तर माझ्या शिल्लक राहिलेल्या प्रत्येक जन्मात माझ्या पदरात बुवाचं दान टाकायचं बरं. अगं या भोळ्या सांभाला सांभाळायला ही तोंडाळा आवलीच पाहिजे. हिऱ्या भोवतीचं कोंदणे तेवढं माझं साकडं मानायचं, गारानं ऐकायचं, माझ्या पदरात हर जन्मात बुवाचं दान टाकायचं. आणि इट्या कळतोंड्या मुर्द्या तारले ना बाबा आमच्या बुवांचे अभंग, तर इथून पुढं मरस्तवर या आवलीच्या मुखातून 2 शब्द जगाला ऐकू येतील बाबा. इटोबा रखमाई, 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 इटोबा रखमाई. आज 12 दिवस झाले अभंग नाही तारले त्यानं. शेवटचा दिनू उगवला. बा विठ्ठला आर्त ऐक आमचं. बाबा हेच साधायचं होतं तर का हा प्रपंच मांडलास, का हा खेळ खेळायला लावलास इंद्रायणी काठी बाळपणापासून, का निद्रेतून जागृत करून आम्हास दीक्षा दिलीस, का अभंग प्रसवलेस, का घडवलंच सारं. का जे घडवलंच ते सारं खोटं होतं म्हणायचं. माऊली तसंही म्हणवत नाही, कारण अनुभूती खोटी कशी असेल. मी अनुभवलंय, त्याचं अस्तित्व अनुभवतो आहे माझ्या आसपास. मला जाणवलाय पांडुरंगाचा वास, ऐकू आलाय पांडुरंगाचा श्वास, धरलाय मी पांडुरंगाचा ध्यास. मला जाणवलाय त्याचा स्पर्श, ऐकू आलाय त्याचा आवाज. मी पाहिलाय समोरचा निसर्ग ईश्वर झालेला, माणसामध्ये जागलेला परमात्मा मी पाहिलाय. मग विठ्ठला आमचा गुन्हा काय रे बाबा. पुरोहित वर्गातले नसूनही आम्ही धर्मावर बोललो, लिहिलं, हा आमचा गुन्हा. मंदिरातल्या मूर्तीकडे पाठ करून समष्टीत सामावलेल्या ईश्वराला आम्ही हाक घातली, हे पाप आमचं. आज 13 दिवस झाले अभंग नाही तारलेस, याचा अर्थ तुझ्या मक्तेदारांनी निर्मिलेल्या माणसामधल्या पायऱ्या तुला मान्य आहेत असा होतो. विठ्ठले नाही घेणार तुझं नाव. विठ्ठले माऊ आजपासून टाकलं तुझं नाव विठ्ठला. तुला आमच्यापर्यंत पोचायचंच नाही. दुधामधाच्या अभिषेकातच तुला आनंद आहे. मग विठ्ठला अभंग तरी का प्रसवलेस रे बाबा.
का वेडावलंस या रंजल्या गांजल्या पामरांना? गावामध्ये, झोपडामध्ये, रानामध्ये, खोपटामध्ये, शेतावर, राखताना, मळताना, पाखडताना, नांगरताना, हसताना, रडताना, जगताना तुझ्या नावाचं पिसं लावायला लावलंस यांना, आणि मी ही मूर्खानं ते लावलं. पण आता भानावर आलोय आम्ही. उगाच बसलो इथं टाळ कुठं चिपळ्या बडवत, अभंग रचत. त्याऐवजी गावात जायला हवं होतं, 4-2 पुरोहित गाठायला हवे होते, आणि या इंद्रायणी काठी मोठा याग यज्ञ करायला हवा होता. घरदार विकून लक्ष भोजन घालायला हवी होती, म्हणजे मग तुला कणवाली असते आणि फेकले असतेस आमच्याच अभंगांचे चिटोरे आमच्या थोबाडावर भीक दिल्यासारखे. परंतु आम्हास मंजूर नाही ती भीक पांडुरंगा. कारण देवाची ते खूण आला ज्याच्या दारा, त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा. देवाची ते खूण करावे वाटोळे, आपणा वेगळे कोणी नाही. देवाची ते खूण गुंतो नेदी आशा, ममतेच्या पाशा शिवो नेदी. देवाची ते खूण गुंतो नेदी वाचा, लागो असत्याचा मळ नेदी. देवाची ते खूण तोडी माया जाळ, आणि हे सकळ जग हरी. पहा देवे तेची बळकाविले स्थळ, तुक्या पे सकळ चिन्हे त्याची. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. बस झाला सभोवतालचा गलबला. एक आतल्या प्रकाशाचा किरण दिसतोय मात्र, आणि त्या प्रकाश किरणाभोवती गरगरतायत असंख्य कण पंचमहाभूतांचे. हे गरगरणं म्हणजे जिवंत राहणं असेल माऊली, तर हळूहळू वेग मंदावतोय त्या गरगरण्याचा, आणि एक अनामिक शांतता लाभते आहे काया वाचा मनाला. आता आम्ही जे बोलतो आहोत तो अभंग नव्हे, ती अनुभूती आहे समाधीची. तुकयाच्या विरत जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली प्रभूंनी. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार नारंतर राहिलो आम्ही. निराभासी झालो पूर्ण समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, तदाकार झालो नित्य शुद्ध. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. आमच्या उरातल्या आनंद डोहात आनंद तरंग उमटतायत, तसेच आनंद तरंग समोरच्या आनंद डोहातही उमटू लागले आहे. आमच्या सभोवतालचा गलबला अचानक वाढू लागला आहे. लोक आनंदातिशयानं बेभान झाले आहेत, विठू नामाचा गजर करतायत. आणि दुरून टेकाडावरून एक हाळी ऐकू आली, तुकोबाचे अभंग तरले र तरले. आम्ही ध्यानातून जागे झालो आणि इंद्रायणीकडे पाहिलं, आणि आमच्या मूढपणाला आम्हीच हसलो. 13 दिवसापूर्वी फेकून दिलेले कागद इंद्रायणी कशी काय वर आणे? पांडुरंगाने चमत्कार केला होता. तुकोबाचे अभंग तरले होते माऊली. आमच्या मुखातून बाहेर पडलेले विठुनामाचे विचार, आमची अक्षरं, आमचे अभंग 13 दिवसात पंचक्रोशीतल्या घराघरामधून आबाल वृद्धांनी जसे आठवतील तसे लिहून किओ काढले. कुणा लहानग्यानं एक अभंग लिहिला, कुणी का 5, कुणी 50, कुणी 100, कुणी 500, कुणी सहस्त्र.
आपापल्या घरामधून आपण लिहिलेल्या अभंगांची चवड डोईवर घेऊन सारे वैष्णव इंद्रायणी काठी आम्हाला भेटायला आलिंगन द्यायला आलेले होते. आमच्या एका प्रतीच्या शेकडो प्रती केल्या की ओ पांडुरंगानं, विठ्ठलानं चमत्कार केला, आमचे अभंग तारले बा विठ्ठला. का केला असा चमत्कार? या तुकयाच्या हट्टासाठी, या तुकयाच्या हट्टासाठी जगत नियंत्याला कामाला लावलो हो मी. 13 दिवस माझ्या श्री विठ्ठलाला कष्ट दिले. क्षमा करा, क्षमा करा बा विठ्ठला, क्षमा करा. आली गाठेची विजय यात्रा किनाऱ्यावर येऊ लागली. लोक आनंद अतिशयानं बेभान झालेत. आमच्या नावाचा जयघोष करतायत, विठू नामाचा गजर करतायत. नका रे बाबा नो, आमच्या पायीवर डोकं टेकण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. दूर व्हा. आणि माऊली तुम्ही आमच्याकडे बघून हसताय. बा विठ्ठला, अभंग तारलेस पण जिवंतपणी देवत्वाचा शाप दिला सांभास. माझ्याप्रमाणे इतरही जनांमधला ईश्वर जागा व्हावा यासाठी या गाथेची निर्मिती झाली. लोक या गाथेलाच ईश्वर मानायला लागले. या गाथेची मंदिरं उभी करतील, देवळं उभी करतील, डोईवर घेऊन नाचतील, घनपाठी होतील, पण स्वतःतल्या निराकाराला जाणणार नाही. पांडुरंग पांडुरंग तो आपलाची रंग, विठ्ठल इथे वसे देह मंदिर असे हे ओळखणार नाही. सृष्टीतील सार सत्व स्वतःमध्ये सामावून घेऊन जळाहूनही पातळू, चंद्राहूनही शीतळू होणार नाही. मग हे विठ्ठला, आमचं इथे येण्याचं प्रयोजनच नष्ट होतं की रे बाबा. मग तुकाराम नावाच्या एका शरीरात आम्हास कोंबून न ठेवता आम्हाला आकाश एवढा मोठा कर. जिवंतपणी स्वतःच्या देवळं आणि मूर्त्या बघण्याच्या दुर्भाग्यापेक्षा या तुकाला आकाश एवढा मोठा कर आणि समोरच्या वैष्णवांना कवेत घेऊ देत त्याला. हरी 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 हरी. आहा माऊली, आजवर इतकं सुंदर ध्यान कधी लागलंच नाही हो. आमच्या वैकुंठ गमनाचं वर्णन आमचं आम्हालाच करण्याचं भाग्य आज मिळत आहे. पहाटेपासून आमच्या सर्वांगाला आई रखमाई चंदनाची उटी लावत आहे. आमच्या डाव्या उजव्या हाताला ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज सुगंधी पुष्पांच्या माळा बांधत आहेत. आमच्या झोपडीच्या बाहेर रामराया, लक्ष्मणराया, सीतामाई, हनुमंतराय प्रसादासाठी तिष्ठत उभे आहेत. शेषशाही विष्णूच्या हातातील कमलपुष्पाचा सुगंध साऱ्या आसमंतात भारला गेला आहे. आणि तुका स्थळकाळाच्या आणि जडत्वाच्या बंधनातून आता मुक्त होत आहे. स्वतःच्या विचारांप्रमाणे, स्वतःच्या अभंगांप्रमाणे समोरच्या लोकडोहामध्ये सामील होण्यासाठी तुका आता आतुर झालाय. पांडुरंगाच्या कृपेनं तुका एवढा आनंदलाय माऊली की त्याला मरण्याचेही भान राहिले नाही. तो तसाच विलीन होतोय, समष्टीमध्ये सम्मिलित होतोय, विरघळून जातोय. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी. आपुले मरण पाहिले म्याडोळा. आपुले पाहिले म्याडोळा. तो झाला सोहळा अनुपम्य. तो झाला सोहळा अनुपम्य.
सर्वात्मकपणे भोग झाला आपुले मरण पाहिले म्याडोळा एकदेशी होतो अहंकारे अथिरा त्याच्या त्यागे झाला सुकाळ हा फिटले सुतक जन्म मरणाचे मी माझ्या संकोचे दुरी झालो आपुले मरण पाहिले म्याडोळा नारायणे दिला वसती सठाव ठेवूनिया भाव ठेलो पायी ठेवूनिया भाव ठेलो पायी तुका म्हणे दिले उमटुनी जगी घेतले ते अंगी लागुनिया आपुले मरण पाहिले म्याडोळा सकळ ही माझी बोळवणक माऊली सकळ ही माझी बोळवणक परतोनी घरा जावे तुम्ही परतोनी घरा जावे तुम्ही कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण आकाशात पतितं सोऽयं यथा गच्छति सागरं. वचन सर्वदेव नमस्कारः आशीर्वाद आकाशात पतितं सोऽयं यथा गच्छति सागरं. सर्वदेव नमस्कारः आशीर्वाद आकाशात पतितं सोऽयं यथा गच्छति सागरं. सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति. आकाशात पतितं सोऽयं यथा गच्छति सागरं. सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति. विठ्ठल 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 विठ्ठल
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. ही अनुभूती निशब्द करणारी आहे. फक्त विठ्ठल विठ्ठल एवढंच म्हणूयात. आणि मी गोविलकर सर इथे उपस्थित आहेत. मी सरांना पुढे येण्याची विनंती करतो. न्यासाचे प्रमोद भार्गवे सर यांना देखील मी पुढे येण्याची विनंती करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने, समस्त नाशिककरांच्या वतीने आपण सरांचा सत्कार करूयात. बालाजीला नेसवलेलं वस्त्र आपण सरांना आपल्या सगळ्यांतर्फे भेट देऊयात. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करू. या आनंद डोहाच्या प्रवासात गेले अनेक दिवस आम्हाला शंकराचार्य न्यासाला आणि सरांच्यामध्ये जो दुवा होता त्या दुवासाठी पण त्यांचे पण आभार मानणं आपलं आद्य कर्तव्य आहे. मी आपले लाला शेरीकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यावं. आणि एकदा जोरदार टाळ्या लालासाठी पण. प्रमोद भार्गवेंना विनंती करतो की लालाचा देखील बालाजीचं वस्त्र देऊन सत्कार करावा.